मार्गदर्शक आपले पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब कुठच्याही जरी सभेला आले, महाराष्ट्रातल्या कुठच्याही सभेला आले आणि आपण त्यांचे सहकारी म्हणून जेव्हा व्यासपीठावर असतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक वेळा ह्या 4 वर्षात सांगितलेलं आहे की सभा जर करायची असेल महाराष्ट्रामध्ये तर ती अब्दुल सत्तारांसारखी केली पाहिजे. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीवर टीका करतात, अशाच व्यक्तीला घेरण्याचा प्रयत्न करतात. पण जसं नगरपालिका नगरपंचायतीला चक्रव्यूह अब्दुल सत्तार साहेबांनी तोडलं तसं या जिल्हा परिषदेला देखील चक्रव्यूह तोडतील आणि अनेकांना संदेश देतील की भविष्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब ज्यांच्या सोबत आहेत तेच विजयी होतील. हा संदेश देखील तुम्ही या निवडणुकांमध्ये द्या. कारण आज आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितलं, साहेब या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना महाराष्ट्रात फिरवलं पाहिजे. 10 वर्षानंतर स्वतःहून थांबणारा माणूस मी पहिल्यांदा इकडे बघितलेला आहे. नाहीतर राजकारणात 100 वर्ष झाली तरी शेवटी सुद्धा मला उमेदवारी पाहिजे जाताना असे सांगणारे राज्यकर्ते आपण अनेक बघितलेले आहेत. असू दे ना, पण तुम्ही थांबला याला महत्वाचं आहे. हो, खाली पुतण्यासाठी काका पण थांबत नाही. खरं आहे. शेवटी पुतण्याला तुम्ही दिला हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी दिली हा तुमचा मोठेपणा आहे. पण या राजकारणामध्ये 2026 सालामध्ये एखादा माणूस स्वतः निवडून येणारा असतो, तो थांबतो. हा आदर्श शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये. आणि मी साहेबांना विचारणार आहे की कालपर्यंत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. शिंदे साहेब देखील सर्वसामान्यांचे नेते आहेत. सर्वसामान्य कुटुंबातनं राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि म्हणूनच या बहिणींचं दुःख त्यांना कळू शकतं, या तरुणांचं दुःख कळू शकतं आणि वयस्कर वरिष्ठ लोकांचं देखील दुःख कळू शकतं. आज महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही छत्रपती संभाजीनगरला देखील चालू आहे. काही पैसे आलेले नव्हते. आपल्या विरोधातली काही लोक निवडणूक आयोगाकडे गेली होती की तुमचे पैसे 2 महिने द्यायचे नाहीत म्हणून थांबले होते. परंतु माननीय शिंदे साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते कालपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे. आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेब सांगतात की या पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हे शिंदे साहेबांच्या वतीनं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देखील मी मनापासून आपल्याला शब्द देतो. ते मार्गदर्शक आपले पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब कुठच्याही जरी सभेला आले, महाराष्ट्रातल्या कुठच्याही सभेला आले आणि आपण त्यांचे सहकारी म्हणून जेव्हा व्यासपीठावर असतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक वेळा ह्या 4 वर्षात सांगितलेलं आहे की सभा जर करायची असेल महाराष्ट्रामध्ये तर ती अब्दुल सत्तारांसारखी केली पाहिजे. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीवर टीका करतात, अशाच व्यक्तीला घेरण्याचा प्रयत्न करतात. पण जसं नगरपालिका नगरपंचायतीला चक्रव्यूह अब्दुल सत्तार साहेबांनी तोडलं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.